अजब रमा राघवची जोडी। श्यामची आई सिनेमा बघितला आम्ही। हो ना, खरंच मलाच ऍक्च्युली इच्छा झाली पिक्चर बघायची, म्हणून मी हट्ट केला। हो ना आई? कमाल आहे तुमच्या सगळ्यांची। एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही सगळे खोटं बोलायला लागला। अरे तुमच्या सगळ्यांचे चेहरे वाचता येतात मला। तेव्हा आता एकही क्षण न गमावता मला सांगा, तुम्ही कुठे गेला होतात? बोला पटकन। एवढ्या रात्री तुम्ही बाहेर कुठे गेला होतात? बऱ्या बोलाने उत्तर द्या। याचा अर्थ राघवा, लपवण्यासारखं काहीतरी नक्कीच घडलंय। राघवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे। इतर कोणी मला खरं सांगत नसेल तरी तू खरं बोलशील ही अपेक्षा आहे। तेव्हा तूच सांग, इतक्या रात्री उशिरापर्यंत तुम्ही कुठे गेला होतात? आज काही मजाच नाही आली यार। आपण किती एन्जॉय करायचं ठरवलेलं, पण तुमचा डान्स फेस ऑफ सोडला ना तर काहीच धमाल नाही आली। आणि त्यात पण राघव सर जिंकले। अगं ते सगळं ठीक आहे ग, पण राघव सरांची फॅमिली आली होती ना, म्हणून सगळा केऑस झाला। गर्ल्स इट्स ओके, चिल। मी एक काम करते, नेक्स्ट वीकला आपण पुन्हा पार्टी करूया आणि रॉकिंग पार्टी करूया, ओके? पण आजच्या पार्टीचं काय? म्हणजे तू ना राघव सरांनी पार्टी एन्जॉय करावी ह्याच्याच मागे लागली होती, तू स्वतः काहीच एन्जॉय नाही केलंस। हे पहिल्यांदा झालंय असं। ए नेहा, असं काही नाही हा। आता तर रॅम्सची पार्टी सुरू होईल, तुला बघायचंय? जस्ट वेट। वेटर 3 शॉट्स प्लीज। हॅलो, नाही नाही ऐक, आता आपल्याला उशीर होतोय ना, आता राहू दे, आपण घरी निघूया। ए नाही नाही, तू तुझ्या पार्टीमध्ये एन्जॉय केलंच पाहिजे सा रॅम्स, प्लीज। आय थिंक रमा बरोबर बोलते। एक्झॅक्टली, चल आपण आता घरी जाऊया, ओके? नाही नाही रॅम्स, माझ्यासाठी 1 फॉर द रोड प्लीज। प्लीज रॅम्स, प्लीज प्लीज प्लीज। ओके 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 फाईन। रॅम्स सावकाश 1 फॉर द रोड म्हणता किती ड्रिंक्स झाल्या। ये चल कार मध्ये बस, मी घरी ड्रॉप करतो। सिरियसली रॅम्स? नो, माझ्या घरी नाही, मी जाणार राघवच्या घरी। व्हॉट? काय? राघव सरांच्या घरी? ते पण इतक्या लेट? चल कार मध्ये बस, चलिये। थांब ग, काय तुम्ही ऐकत का नाही माझं? मला नाही जायचंय माझ्या घरी, मला राघवच्या घरी जायचंय। बघा मी कॅब पण बुक केली आहे। सी, ड्रॉप ऑफ ऍड्रेस MK रोड। अगं हा खरंच राघवच्या घरचा ऍड्रेस आहे। हो ना, अगं ही आता राघवच्या घरी गेली ना तर वाट लागेल ग। अगं पण आपण करायचं तरी काही ऐकतच नाहीये ना रॅम। काही नाही करायचं, तुम्ही स्ट्रेट तुमच्या घरी जायचं आणि मी स्ट्रेट राघवच्या घरी जाणार, ओके? ऐक, आपण ना राघवच्या घरी उद्या जाऊ। अगं आता वाजलेत बघ ना किती, खूप उशीर झालाय की नाही? राघव सर झोपले असतील आता, त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं? अगं पण मी डिस्टर्ब करणारच नाहीये, मी फक्त जाऊन सॉरी बोलणार आहे। सॉरी राघव सर, सॉरी। अगं मग ते उद्या ऑफिस मध्ये म्हण ना। हे बघ रॅम्स, तू आता राघव सरांच्या घरी गेलीस ना तर त्याच्या फॅमिलीला ते अजिबात आवडणार नाहीये। आणि एकतर तू ना आजच वाचलीस रॅम्स, प्लीज अजून काही मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस, प्लीज प्लीज प्लीज। तू गाडीत बस। नाही मी राघवच्या घरी। माझी कॅब पण आली। चल आता मी जाणार राघवच्या घरी। बाय माय स्वीट फ्रेंड्स, बाय।
बाय. डोंट वरी, मी फक्त राघवकडे जाणार आणि सॉरी बोलणार. ओके बाय. ऐक बाय. तुम्ही तुमच्या घरी जा. बाय. अगं रॅम्स, फोन तर घेऊन जा. हो ना यार, मला खूप टेन्शन आलंय. आता राघव सरांच्या घरी काय गोंधळ होईल, मला तर विचार करूनच भीती वाटते. मला आता भीती वाटायला लागली. एव्हाना मनोरमा यायला हवी होती. मी लावण्याताईंना विचारते. अजून जागीच आहेस ना? वाटलंच होतं. आणि कुठे निघालीस? लावण्याताईंना विचारते रमाचा काही फोन आला होता का. जा जा विचार आणि परत एकदा स्वतःचा इन्सल्ट करून घे. आई, लावण्य आंटी तुला इतकं बोलते तरी तू परत परत तिच्याशी बोलायला का जातेस? अगं असं काय करतेस? रमा कुठे आहे, ती बरी आहे ना, हे आपल्याला कळायला नको का? तुला कशाला कळायला हवं? तिची आई काय ते बघेल ना. आरुषी, रमा माझी मुलगीच आहे. मी आजपर्यंत तुझ्यात आणि तिच्यात फरक कधीच केला नाहीये. पण त्या दोघींनी नेहमी त्यांच्यात आणि आपल्यात फरक केलाय. तरी तुझा जीव इतका का जळतो ग? आता सुद्धा तुझ्यावर काळजीचं नाटक केल्याचा आरोप होतोच आहे ना. आई, मला सगळं कळतंय ग. तू रमा ताईने आणि लावण्य आंटीवर मनापासून प्रेम करतेस. पण तुझं मन जितकं मोठं आहे ना, तितकंच लावण्य आंटीचं नाहीये आणि ती कधीच बदलणार नाहीये. तू खोट्या आशेवर राहू नकोस आई. झोप आता. तू जा झोपायला. रमा तिची पार्टी संपून घरी येईपर्यंत मला काही झोप लागणार नाही. आणि हे बघ, त्या आपल्याशी कशाही वागल्या तरी माझ्यासाठी त्या आपल्या फॅमिलीचाच भाग आहे. कळलं? अरे सांगा, कुठे गेला होता? खरं काय आहे ते मला या क्षणी कळायला हवं. नाहीतर तुम्हा सगळ्यांना रात्रभर बाहेर राहावं लागेल. माफ करा मला बाब, मला नाही सांगता येत. मला कारण कळू शकेल? आजीने शपथ घातली आहे मला तुम्हाला काही सांगायचं नाही असं. तुझ्या रागाची भीती वाटली रे, म्हणून शपथ घातली राघवाला. सुटली राघवा, सुटली म्हणून सांगते. तू सांग काय झालंय ते. राघव, अरे आता तरी सांग. आबा, मी क्लबमध्ये पार्टीला गेलो होतो. काय? आबा, पार्टीला? पण कसं शक्य आहे? अरे राघव, तू आमची मस्करी वगैरे तर करत नाहीयेस ना? नाही, मी खरं तेच सांगतोय. मी पुढचं स्पष्टीकरण ऐकण्यासाठी थांबलोय राघवा. आबा, आज माझा पहिला पगार झाला. त्यानिमित्त माझ्या ऑफिसमधल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्याकडे पार्टी मागितली, त्याच क्लबमध्ये. मी त्यांना आधीच नकार देऊन टाकला. पण मग नंतर आमचे मॅनेजर आहेत ना, बबली सर, त्यांनी अक्षरशः माझे पाय धरले हो. मला विनंती करायला लागले की पार्टीला ये म्हणून. म्हणून मी तुम्हाला फोन केला परवानगी मागायला. पण तुम्ही बहुधा थोडे गडबडीत होतात म्हणून तुम्ही मला आईला फोन करायला सांगितलं. म्हणून मी आईला फोन केला. त्या क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी परवानगी तुला शालिनीने दिली तर? नाही, शालिनीने नाही दिली परवानगी, मी दिली. या सगळ्यांचा नकार असताना मी राघवला म्हटलं की तू पार्टीला जा म्हणून. आई,
अगं क्लब म्हणजे तुला माहित नाही का तिथे कशा प्रकारच्या पार्ट्या होत्या त्याची कल्पना नाही तुला? अगं तुझ्या हातात सतत फोन असतो, त्यावर इंटरनेट सुरू असतं, मग त्याने तुला या पार्ट्या नाही का दाखवल्या? अगं आई, तिकडचं वातावरण, बेबंद वागणं, तिकडची नशा, याचे काहीच विचार तुझ्या डोक्यात आले नाही? एक मिनिट गजानना, पार्टी या शब्दाचे खूप अर्थ निघू शकतात. आम्ही मैत्रिणी भेटतो, भेळ पार्टी करतो. ही मुलं एकत्र जमतात, राहतात एकमेकांच्याकडे, त्याला ते काय पजामा पार्टी म्हणतात. शेतात जाऊन हुरडा पार्टी असते, ह्या सगळ्या पार्ट्याच असतात ना. म्हणून पार्टी हा शब्द ऐकून मी बिथरले नाही तुझ्यासारखी. मी शहानिशा केली आणि परवानगी देण्याआधी मी विचारलं की ही पार्टी कुठल्या प्रकारची आहे म्हणून. काय सांगितलं राघव? राघवने सरांनी सांगितलं. अगदी साधा कार्यक्रम, लग्नात असतं तसं सुग्रास जेवण आणि शास्त्रीय संगीत. अच्छा, म्हणजे राघवाला पार्टी नंतर घरी परत आणण्यासाठी तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या बायकांनी सुद्धा या, असं तुमच्या मॅनेजर सरांनी सांगितलं का? नाही नाही, ते आम्ही आजी जाऊ द्या ना, आपण त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकूया. गजानन, हा सगळी पुरुष मंडळी बाहेर गेली होती. खूप दिवसांनी आम्हा बायकांना मोकळीक मिळाली होती, म्हणून म्हटलं रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी करूया. ह्या मुलींना सिनेमा बघायची इच्छा होती. मी यांना म्हटलं की आपण राघवच्या पार्टीला जाऊया, थोडी मौज मजा करूया. आणि राघवच्या बबली सरांनी इतकं छान वर्णन केलं होतं ना पार्टीचं, मला मोह पडला रे. ते सगळं ठीक आहे आजी, पण इथे आम्ही सगळे खूप काळजी करत होतो. आम्ही खूप वेळा फोन ट्राय केला, पण कोणीच उत्तर दिलं नाही. आम्हाला कोणालाच रिंग ऐकू आली नाही. आत्ता घरी पोचल्यानंतर सगळे मिस्ड कॉल दिसले. पण ते आमच्या जीवाला किती घोर लागला होता याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? हो हो, आलंय लक्षात आमच्या. आणि आम्ही तुम्हाला न विचारता गेलो, चूकच झाली आमची. सॉरी आबा, सॉरी दादा, पण आम्हाला खरंच नव्हतं वाटलं की तुम्ही इतक्या लवकर घरी याल आणि तुम्हाला इतकं टेन्शन येईल. तुला न सांगण्याचं आणखी एक कारण होतं. तुझी परवानगी विचारायला गेलो असतो तर नुसता पार्टी हा शब्द ऐकून तू ताबडतोब नकार दिला असतास. खरंय की नाही सांग? हां, हा ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं राघव. नाही नाही, मी काय म्हणतो, आता हा विषय आपण इथेच थांबवूया ना. हा म्हणजे अरे ज्याचं शेवट गोड ते सगळ्यात गोड आहे की नाही? राघव सर, राघव सर, राघव सर बाहेर या ना प्लीज. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय राघव सर. राघव सर, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. प्लीज ये ना बाहेर. ए मुली, तू इथे का आलीयस? आणि ही अशी आरडाओरडा का करतीये? मगाशी पार्टीमध्ये तर ती बरी होती. राघव, बरं झालं तू बाहेर आला. मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं, खूप इम्पॉर्टंट. प्लीज इथे ये, इथे. आत्ता या क्षणी रात्रीचा कुठला प्रहर चालू आहे याच्याबद्दल तुला काही माहिती आहे? प्रहर? What is प्रहर? ओ या, सॉरी, मी तुमच्या सगळ्यांची झोप डिस्टर्ब केली का?
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पुरोहित फॅमिली, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला राघवशी थोडंसं बोलायचं, इम्पॉर्टंट बोलायचं. प्लीज सॉरी. राघव सर. अगं चक्कर आली का तुला? दारू प्याले ना, त्यामुळे नशा झाली तिला. परमेश्वरा, आता हेच बघायचं राहिलं होतं फक्त. ए मुली, तू आता काय करणार आहेस? इथे धिंगाणा घालणार आहेस का? नो 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 नो, नॉट धिंगाणा. मला फक्त राघवशी 2 minutes, ओनली 2 minutes बोलायचं. राघव ये नाही ते. 1 सेकंद सुद्धा बोलणार नाहीये दादा तुझ्याशी. हे लिटल सिस्टर, हाय. जाणारच आहेत ना, पण त्याआधी मला राघवशी बोलायचं. इट्स सेड ना, ओनली 2 minutes. आणि सी, इथेच उभी आहे मी. राघव इथे आला ना की मी बोलन. राघव. रमा मॅडम, माझं ऐका खरंच. हे बघा, खूप उशीर झालाय. आता तुम्ही इथनं जा खरंच. नाही खरंच मुली, तुम्ही आता इथे थांबू नका, घरी जा. रमा मॅडम, अंकल गुरुजी, हे हाय. डोंट माइंड, पण तुम्ही ना सतत ऑर्डर नका सोडू. तेव्हा मम्मीला सुद्धा तुम्ही मला ऑर्डर दिली की ते एवढं मोठं घागर घेऊन 100 राऊंड मारल्या. गपचूप राऊंड मारल्या ना मी. मग आता तुम्ही सुद्धा इथे गपचूप उभं राहायचं. मला आणि राघवला बोलू द्यायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. एकदम शांतपणे उभे राहा. अरे बाप रे, रमा मॅडम अशा का वागतायत? माझ्या घरच्यांच्या समोर स्वतःची प्रतिमा खराब का करून घेतायत त्या? हे बघा रमा मॅडम, तुझा प्रॉब्लेम काय राघव? तू सारखं माझ्या लाईफ मध्ये असा आडवा काय येत असतो? काय येत असतो तू? डे 1 ला तू माझ्या लकी कारवर पाय ठेवलास. सरळ पाय दिलास तू माझ्या लकी कारवर. त्याच्यानंतर माझ्या डॅडच्या 60th बर्थडेला आणि येऊन काय केलं? माझ्या फॅमिलीचं एवढं मोठं सिक्रेट सगळ्यांना सांगून टाकलं. सांगून टाकलंस ना? माझ्या मॉमचा इन्सल्ट केलास, कळलं? माझ्या मॉमचा. नो वन कॅन हर्ट माय मॉम. माझ्या मॉमला कोणी हर्ट केलं मला चालत नाही. माझ्या मॉमला का हर्ट केलं राघव? त्या दिवसापासून मी तुला हेट करायला लागले राघव. हेट करायला लागले मी तुला. म्हणजे रमा मॅडमच्या मनात माझ्याबद्दल इतका राग ह्या कारणासाठी आहे? You know what, everyone? You know what? मी माझ्या डॅडच्या कंपनीची CEO होणार होते. पण नाही झाले मी CEO. का? कारण हा राघव मध्ये पचकला. सगळं खराब झालं. माझ्या डॅडने मला एका फालतू कंपनीमध्ये नोकरी करायला लावली.
का लेक्चर देत फिरतो? सांग मला, का लेक्चर देतो? आमच्यासारखा नॉर्मल माणूस का नाही असतो? येस, आय नो हा तुझा फॉल्ट नाहीये, हा तुझ्या अपब्रिंगिंगचा फॉल्ट आहे.